नमस्कार, बंडूशा गायकवाड ऑफिशियल मध्ये स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की पॅन कार्डची दुरुस्ती कशी करायची। पॅन कार्ड मध्ये नाव चुकलेलं असेल, जन्मतारीख चुकलेली असेल तर आपण ती घर बसल्याच दुरुस्त करू शकतो। त्यासाठी आपल्याला जास्त काही लागत नाही, फक्त आधार कार्ड हे आपलं व्यवस्थित असेल तर आपण पॅन कार्डची अशा प्रकारे दुरुस्ती करू शकतो। आजकाल जे जुने पॅन कार्ड होते, जे जुन्या लोकांनी अगोदरचे पॅन कार्ड बनवून ठेवलेले आहेत आणि ते आधार कार्डशी लिंक नाहीयेत, तर आधार कार्डची पॅन कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांच्या बँकेमध्ये कामं होत नाहीत। तर जास्त करून हे प्रॉब्लेम जुन्या लोकांनाच येतात, कारण त्यांचे पॅन कार्ड हे पूर्वी बनलेले होते, ज्यावेळी आधार कार्डची सुरुवात सुद्धा झाली नव्हती। तर कसं असायचं की आता अगोदर पॅन कार्ड बनले आणि आता आधार कार्ड बनले, म्हणून पॅन कार्डची जन्मतारीख आणि आधार कार्डची जन्मतारीख ही चुकलेली असते, किंवा पॅन कार्डमध्ये जे आपण नाव लिहितो ते आडनावाने सुरुवात असते कोणाकोणाची, आणि आधार कार्डमध्ये आपल्या सुरुवातीच्या नावाने सुरुवात असते आणि आडनाव शेवटी असतं। तर ह्या सगळ्या दुरुस्ती आपण कशा करायच्या या व्हिडिओच्या मार्फत शिकणार आहोत। तर चला मित्रांनो, वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। चला बघूया आपण कॉम्प्युटरवरती फॉर्म कसा भरायचा ते। जिथे आपण वेबसाईटचा ॲड्रेस टाईप करत असतो, इथे लिहायचं आहे ऑनलाईन पॅन कार्ड ॲप्लिकेशन आणि सर्च करायचं आहे। त्यानंतर बघा सगळ्यात वरती तुम्हाला दिसेल NSDLचा सिम्बल आहे, तो तुम्हाला खाली इकडे तिकडेही दिसू शकतो। आता इथे सगळ्यात वरती आलेला आहे, तर असा वाला सिम्बॉल चेक करायचा आहे। NSDL आणि पुढे प्रोटीन लिहिलेला असेल। इथे पॅन कार्ड सर्व्हिसेस ऑनलाईन अप्लाय फॉर पॅन कार्ड यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल। इकडे सिलेक्ट पॅन ॲप्लिकेशन टाईपमध्ये प्लीज सिलेक्टवरती क्लिक करून इथे चेंजेस और करेक्शन इन एक्झिस्टिंग पॅन डाटा यावरती क्लिक करायचं आहे। नंतर सिलेक्ट ॲप्लिकंट कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथे टायटलमध्ये आता मी मॅरिड लेडीजचा फॉर्म भरत आहे, तर त्यासाठी SMT सिलेक्ट करायचं असतं। जर तुम्ही जेंट्सचा फॉर्म भरत असाल पुरुषाचा तर श्री सिलेक्ट करायचं असतं, आणि मुलींचा फॉर्म भरत असाल जिचं लग्न नाही झालं तिच्यासाठी कुमारी सिलेक्ट करायचं असतं। तर चला मी इथे SMT सिलेक्ट करून घेतो। नंतर इथे जी खाली माहिती दिलेली आहे सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, हे तुम्हाला आधार कार्डप्रमाणे भरून घ्यायचं आहे। सर्वात आधी सरनेम टाकायचं आहे, त्यानंतर फर्स्ट नेम, लक्षात ठेवा ही माहिती आधार कार्डप्रमाणेच भरायची आहे। त्यानंतर मिडल नेम आणि खाली जन्मतारीखसुद्धा आधार कार्डप्रमाणे टाकायची आहे। नंतर पुढे ईमेल ID हा कंपल्सरी असतो, इकडे तुमचा ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। पुढच्या कॉलममध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे। जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असेल तोच मोबाईल नंबर इथे टाईप करायचा आहे तुम्हाला। त्यानंतर इथे वेदर सिटीजन ऑफ इंडियामध्ये यस करायचं आहे, आणि इथे पॅन नंबरमध्ये पॅन कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे ज्या पॅन कार्डचं तुम्ही करेक्शन करत आहात। त्यानंतर इथे या बॉक्समध्ये टिक करायचं आहे, आणि इथे खाली थोडं खाली घेऊया आपण, आय एम नॉट रोबोट यावरती बॉक्समध्ये सुद्धा क्लिक करायचं आहे, आणि मग सबमिटवर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सबमिटवर क्लिक कराल तर तुम्हाला एक इथे टोकन नंबर दिला जातो। हा बघा, हा टोकन नंबर आहे, हा कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा खाली इथे कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन येतात। सगळ्यात आधी लिहिलेलं आहे सबमिट डिजिटली थ्रू eKYC ई-साइन पेपरलेस। जर या ऑप्शन थ्रू तुम्ही पॅन कार्ड बनवलं तर बिना सिग्नेचरचं पॅन कार्ड बनतं, कारण हे पेपरलेस आहे, आपल्याला पेपर द्यायची गरज नाही, म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करावे लागत नाही। आता आधार कार्डवरचा फोटो आपोआप पॅन कार्डवरती कॉपी होऊन येतो आणि आधार कार्डप्रमाणे सर्व माहिती येते। पण जर तुम्ही टाकलेला सिग्नेचर आणि फोटो पॅन कार्डवरती छापून यायला, त्यासाठी हे 2 नंबर ऑप्शन सिलेक्ट करायचं असतं, सबमिट स्कॅन इमेजेस थ्रू ई-साइन, तर यावरती क्लिक करायचं आहे। आणि तिसरं ऑप्शन जे आहे मित्रांनो ते आहे फॉरवर्ड ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स फिजिकली। जर हे ऑप्शन निवडलं तर आपल्याला पॅन कार्डचा भरलेला फॉर्म कुरिअर करावा लागतो पॅन कार्ड ऑफिसला। तर सर्वात बेस्ट ऑप्शन आहे हे वालं, म्हणून हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे सबमिट स्कॅन इमेजेस थ्रू ई-साइन। त्यानंतर खाली यायचं आहे फॉर्म भरायला। चला मी स्क्रोल करून खाली घेतो। हा बघा इथे आपण पॅन नंबर टाकलेला आलेला आहे। त्यानंतर इथे आधार नंबरमध्ये एंटर आधार लास्ट 4 डिजिट, इथे आधार कार्डचे शेवटचे 4 डिजिट टाईप करून घ्यायचे आहेत। त्यानंतर खाली नेम ॲज पर आधार इकडे क्लिक करायचं आहे, आणि आधार कार्डवरती जसं नाव लिहिले तसंच्या तसं इकडे परत टाईप करून घ्यायचं आहे पूर्ण। हे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा कॉलम ब्लँक ठेवायचा आहे। नंतर इकडे बघा
रजिस्ट्रेशन करते वेळेस जी माहिती भरलेली असते ती इकडे आपोआप आलेली असते सर्व. फक्त आपल्याला इथं जेंडर सिलेक्ट करायचा असतो. प्लीज सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे फिमेल, कारण मी फिमेलचा फॉर्म भरतो आहे. त्यानंतर बघा इथे खाली आहे फादर, तर इकडे फादरचं जे पॅन कार्डवरती नाव आहे तसंच सेम टू सेम टाकायचं आहे. इथे फादर नेमवरती बाय डिफॉल्ट टिक असतो. त्यानंतर इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशनमध्ये इथे रेसिडेन्सवरती सिलेक्ट करायचा आहे आणि आधार कार्डवरती जो पत्ता असेल तो पूर्ण पत्ता इकडे भरून घ्यायचा आहे. तर चला मी पत्ता फटाफट भरून घेतो. इकडे मित्रांनो असा एरर येतो, त्यामुळे इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघा सेव्ह ड्राफ्ट यावरती क्लिक करायचं आहे. नाहीतर काय असतं, हा पेज उडून जातो. मध्ये इथे सेव्ह ड्राफ्ट करत राहायचं आहे जर आपल्याला उशीर होणार असेल तर. चला मी ॲड्रेस फटाफट भरून घेतो. इकडे ॲड्रेस भरून झाल्याच्या नंतर कंट्री नेममध्ये इथे क्लिक करायचं आहे आणि इथे इंडिया टाईप करून घ्यायचं आहे. IND टाईप केल्यानंतर इंडिया येईल, सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर इथे स्टेटमध्ये स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. चला मी इथे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केलं. नंतर पिनकोडमध्ये आधार कार्डनुसार पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खालती स्क्रोल करून यायचं आहे. कंट्री कोडमध्ये क्लिक करून पुन्हा इथे इंडिया टाईप करून घ्यायचं आहे. IND टाईप केल्यावर परत आला, सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ID बाय डिफॉल्ट आलेला असतो. मग डायरेक्ट नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट सबमिटेड ॲज प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. इकडे 1, 2 आणि 3 म्हणजे आधार कार्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे सिलेक्टवर क्लिक करायचं आहे. AA टाईप करायचं आहे. बघा AA टाईप केल्यावर आधार कार्ड इश्यूड आलं. परत इथे प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये AA टाईप करायचं आहे. आधार कार्ड आलं. पुन्हा इथे AA टाईप करायचं आहे. डेट ऑफ बर्थमध्ये आधार कार्ड आलं आणि प्रूफ ऑफ पॅनमध्ये सिलेक्टवरती क्लिक करून कॉपी ऑफ पॅन कार्ड. जर तुमच्याकडे पॅन कार्डची झेरॉक्स असेल तर कॉपी ऑफ पॅन कार्ड सिलेक्ट करायचं आहे. आणि पॅन कार्डची झेरॉक्स तुमच्याकडे नसेल, पॅन कार्ड उपलब्ध नाही आहे, फक्त तुमच्याकडे पॅन कार्डचा नंबरच आहे, तर नो डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. किंवा कोणाकोणाकडे पॅन कार्ड नसतं, पॅन कार्ड अलॉटमेंट लेटर असतं, जेव्हा नवीन पॅन कार्ड आलेलं असतं तेव्हा जर सांभाळून ठेवलेलं तेव्हा हे सिलेक्ट करू शकतात. तर आपल्याकडे या केसमध्ये पॅन कार्ड आहे, तर कॉपी ऑफ पॅन कार्डवरती सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर बघा इकडे डिक्लेरेशनचं पेज आहे. इथे सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि हिम सेल्फ हर सेल्फ सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यावरती IV मध्ये आपोआप नाव येऊन जातं. त्यानंतर इथे डॉक्युमेंट्समध्ये आपण किती डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहोत. आता इथे आपण 2 डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत, एक आधार कार्डची PDF आणि एक पॅन कार्डची PDF, म्हणून इथे 2 टाईप करायचं आहे. त्यानंतर प्लेसमध्ये तुमच्या शहराचं नाव लिहून घ्यायचं आहे. पुढे डेटमध्ये ऑलरेडी ज्या दिवशी फॉर्म भरतो ती तारीख आलेली असते. त्यानंतर असं स्क्रोल करूया. आता बघा इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंटची साईज कशी सेट करतात असा व्हिडिओ ऑलरेडी आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो तुम्ही पाहू शकता. तिथे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचरची साईज कशा प्रकारे सेट केली जाते ते शिकायला मिळेल. तसंला इथे आधी फोटो अपलोड करूया. त्यासाठी इथे प्लस साईनवर क्लिक करायचं आहे आणि जिथे कुठे फोटो ठेवला असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि मग अपलोडवर क्लिक करायचं आहे. तर फोटो आपला अपलोड झालेला आहे. आता इकडे सिग्नेचर अपलोड करण्यासाठी पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि सिग्नेचरसुद्धा सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि मग अपलोडवर क्लिक करायचं आहे. सिग्नेचरसुद्धा अपलोड झालेली आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला PDF अपलोड करायची आहे पॅन कार्ड आणि आधार कार्डची. त्यासाठी इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि चला आधी आपण इथे आधार कार्ड अपलोड करून घेऊया. हे मी आधार कार्ड अपलोड केलं. त्यानंतर इथे अपलोडवर क्लिक करायचं आहे. आता परत खाली यायचं आहे आणि ॲड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. नंतर अजून एक टॅब ओपन झाला. इथे प्लसवरती क्लिक करून इथे आपल्याला पॅन कार्डसुद्धा अपलोड करायचं आहे. तर हे मी पॅन कार्डचं PDF सिलेक्ट केलं आणि आता पुन्हा अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपले डॉक्युमेंट्स सर्व अपलोड झालेले आहेत. फोटो आणि सिग्नेचर झालेत आणि आधार कार्ड आणि पॅन कार्डचे PDF. त्यानंतर शेवटी सबमिटवर क्लिक करायचं आहे. इथे सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथे बघा एंटर आधार फर्स्ट 8 डिजिट. इथे आधार कार्डचे पहिले 8 अंक टाईप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर असं इथं बघा सर्वात खाली यायचं आहे डायरेक्ट आणि इकडे प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे सर्वात खाली. त्यानंतर पेमेंटचं पेज ओपन होऊन जातं. इकडे बघू शकता तुम्ही ऑनलाईन पेमेंट. तर इथे ऑनलाईन पेमेंट आपण करणार आहोत. पेमेंट कितीचं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता 106.90. आय ॲग्री टू द टर्म्स ऑफ सर्व्हिसमध्ये इथे बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पे कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. नंतर हा पेज रिडायरेक्टिंग केला जाईल पेमेंट गेटवेवरती. इथे थोडा वेळ वाट पाहायची आहे. हा पेमेंटचा पेज आला. इथे UPI वरती क्लिक करायचं आहे. UPI वरती क्लिक केल्यानंतर
जनरेट QR कोडवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक QR कोड जनरेट होईल। त्याला तुमचं जे काही ॲप्लिकेशन असेल इथे बघू शकता तुम्ही, जे काही तुमचं ॲप असेल त्या ॲपने तुम्हाला हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला पेमेंट दिसेल बघा इकडे ₹106.90 ते पेमेंट करून घ्यायचं आहे। चला तर मी पेमेंट करून घेतो। तर आपलं पेमेंट झालेलं आहे। पेमेंट अपडेट होईपर्यंत थोडा वेळ इथे पुन्हा वाट बघायची आहे। तर बघा पेमेंट हे अपडेट झाल्यानंतर अशा प्रकारचा पेज येतो। या पेजला पुन्हा स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे। पुन्हा इकडे खाली यायचं आहे आणि इकडे या बॉक्समध्ये टिक करायचे आहे आणि ऑथेंटिकेटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर OTP जनरेशन असं एक ऑप्शन येईल, यावरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही इकडे क्लिक कराल तुमच्या आधार कार्डमध्ये जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल। तो OTP इथे टाकायचा आहे आणि खालती सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे। OTPचा जो रिकामा कॉलम आहे इथे OTP टाकायचा आहे। त्यानंतर असा पेज येईल, इथे कंटिन्यू विथ ई-साइन वरती क्लिक करायचं आहे आणि इकडे आय हिअर बाय ऑथोराइज प्रोटीन GOV टेक्नॉलॉजीज लिमिटेड इथे या बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकून झाल्यावर सेंड OTP वरती पुन्हा क्लिक करायचं आहे। परत आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP येईल, तो परत इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। बघा OTP टाकून सबमिट केल्यावर आपल्याला इथे एरर आलेला आहे। अशा वेळी घाबरायचं नाहीये, इथे रिलोड वरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे। कधी कधी अशा प्रकारचे एरर येतात मित्रांनो, तर घाबरून जायचं नसतं। आता बघा असा प्रकारचा पेज येईल, इथे लिहिलेलं आहे एंटर द पासवर्ड टू ओपन दिस PDF फाईल। तर याचा जो पासवर्ड असतो तो असतो तुमची जन्मतारीख, जी तुमची आधार कार्डची जन्मतारीख आहे, अर्ज करताना तुम्ही टाकली होती तीच जन्मतारीख इथे टाकायची आहे। तर ही मी जन्मतारीख पूर्ण टाकली। आता इथे ओके वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा अशा प्रकारे हा भरलेला फॉर्म पूर्णपणे इथे ओपन झालेला आहे आपला। हे बघा इथून असं तुम्ही खाली स्क्रोल करून बघू शकता, हा पूर्ण भरलेला फॉर्म असतो। ठीक आहे, तर इकडे बघा शेवटला एक सही आहे पुन्हा आणि मग अपलोड केलेले डॉक्युमेंट खाली आधार कार्ड आणि हे पॅन कार्ड आहे। आता हे आपलं काम झालेलं आहे। इकडून असं क्लिक करून आपण डायरेक्टली लॉग आउट करू शकता। तर हे मी मिनिमाइज करतो आणि बघा आपण जो फॉर्म भरलेला असतो त्याची जी पावती असते ती आपल्याला ईमेल ID वरती येते। जो काही ईमेल ID तुम्ही फॉर्म भरताना टाकलेला असेल त्या ईमेल ID वरती तुम्हाला पावती आलेली असते। तर बघा मी इथे ईमेल ID लॉग इन केला आणि हे बघा इकडे प्रोटीन पॅन नावाने पावती आलेली असते। इकडे ही जी PDF असते, जो आपण फॉर्म भरला ती PDF पुन्हा इकडे पाहू शकतो आणि इथे बघा रिसिप्ट म्हणून आहे, ही तुमची रिसिप्ट असते। समजा मी याला क्लिक केला तर ही रिसिप्ट ओपन करण्यासाठी पुन्हा जन्मतारीख टाकून घ्यायची आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे। बघा ही पावती ओपन झाली, अशा प्रकारची पावती येते। बँकेमध्ये काही काम वगैरे अडले असतील तर या पावतीने ते पूर्ण केले जातात। चला मी याला थोडा छोटा करून दाखवतो। तर बघा अशा प्रकारची पावती येते। इथे तुमचा रिसिप्ट नंबर, हा जो रिसिप्ट नंबर असतो हा तुमचा एक्नॉलेजमेंट नंबर असतो मित्रांनो। तर मित्रांनो अशा प्रकारे ऑनलाईन पॅन कार्डच्या दुरुस्तीसाठी तुम्ही अर्ज करू शकता। आता तुमच्याकडे हा पावती नंबर आहे, हा जपून ठेवायचा आहे। आणि तसं तर पॅन कार्ड आपण फिजिकल आणि डिजिटल असं दोन्हीसाठी ऑर्डर केलेली आहे। तर डिजिटल पॅन कार्ड हे ईमेल ID वरती येऊन जातं, तिकडून प्रिंट काढून स्मार्ट कार्डमध्ये कन्वर्ट करून आपण वापर करू शकतो त्याचा। आणि फिजिकल पॅन कार्ड पोस्टाने किंवा कुरिअरने घरी येतं, ते 1 महिन्याच्या आतमध्ये येऊन जातं मित्रांनो आणि ते करेक्ट झालेलं असतं। त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्डची जन्मतारीख आणि नाव एकसारखं झालेलं असतं। मग पुढे आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करायला काही इश्यू येत नाही, इझिली होऊन जातं। तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितींबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय भारत।